चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील एका नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता 8वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी शाळेतील शिक्षक मंसूर सादिक मनियार याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहितीनुसार 11 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान प्रदर्शनासाठी केवळ 2 विद्यार्थ्यांना परवानगी असताना मंसूर मनियार याने संस्थेची पूर्वपरवानगी न घेता 2 मुलींना बाहेरगावी नेले। तेथे एका विद्यार्थिनीवर गैरवर्तन करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा आरोप आहे। त्यानंतर हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले। घटनेची माहिती 2 ते 3 दिवसापूर्वी शाळेचे प्राचार्य व संस्थाचालकांना मिळाल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले आहे। यावेळी काही ग्रामस्थांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचे स्वरूप असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी आरोपी शिक्षक मंसूर सादिक मनियार याला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित केल्याची माहिती दिली। तणावपूर्ण परिस्थितीमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना आरोपीला अटक केल्याचे सांगितले। न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर घटना अतिशय दुर्दैवी ही माझ्या 26 तारखेला संध्याकाळी निदर्शनास आणण्यात आली। त्यानंतर या घटनेशी संदर्भात जे मंसूर मनियार हे या शाळेमध्ये सायन्स विषय इयत्ता 4थी आणि 5वी या वर्गांना शिकवत होते। सदर शाळेत इन्स्पायर अवॉर्ड या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरून आपल्या आयुष जाधव या विद्यार्थ्याची निवड झालेली होती। त्याला सोबत परितोष निकम हे 2 विद्यार्थी यांची निवड झाली होती। जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड हे प्रदर्शन ब्रह्मा व्हॅली त्र्यंबक रोड नाशिक येथे दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 रोजी होते। यासाठी शाळेकडनं त्यांना अधिकृतरित्या पाठवण्यात आले होते। त्या 2 मुलांना बॉईजला तिथे पाठवण्यात आले होते। मात्र त्या दरम्यान जे संबंधित शिक्षक यांनी त्या ज्या इयत्ता 8वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना परस्पर पालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं त्यांना सांगून की आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे, त्या पालकांना त्यांनी असं फसवलं किंवा त्या खोटं सांगितलं आणि त्या मुली त्या सरांच्या सोबत त्या पालकांनी पिंपळगावला सोडल्या। पिंपळगाव बसून येथून त्या एसटी बसने सदर विज्ञान प्रदर्शनस्थळी जात होत्या। शाळेकडनं त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आम्ही दिलेली नव्हती की तुम्हाला विज्ञान प्रदर्शनाला शाळा पाठवत आहे। शाळा जर एखाद्या विद्यार्थिनीला जर बाहेर विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर उपक्रम असो जर पाठवायचा असेल तर महिला शिक्षक ही नेहमी सोबत देते। त्याच्यापूर्वी संबंधित पालकांकडे संमतीपत्र घेऊन परवानगी घेते की आपल्या मुलीला या उपक्रमाला पाठवायची आपली परवानगी आहे का, ते जमा करूनच मग आम्ही त्या मुलींसोबत महिला शिक्षक देतो आणि तो उपक्रम यशस्वी पूर्ण करतो। तर त्या मुली परस्पर त्या पालकांच्याकडनं त्या सरांसोबत मग त्या ठिकाणी गेल्यात। तिथे त्या सरांनी गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एका मुली संदर्भात करण्यात आलं। ते त्यांचे काही फोटो काढले, काही व्हिडिओ काढले आणि हा प्रकार 26 तारखेला ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आला त्यावेळेस मी तात्काळ संस्थेचे शिक्षणाधिकारी, संस्थेचे संचालक, संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस साहेब यांच्याकडे तो कळवला। त्यानुसार त्यांनी तो तपास करून त्यावरती जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। हा जो संबंधित शिक्षक आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झाली पाहिजे, ही माझी शाळेच्या वतीने स्पष्ट भूमिका आहे। आपण मंत्रालयाच्या वतीने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, मग संस्थेने का कठोर कारवाई घेतली? आज पालकांच्या रेट्यानंतर आपण कारवाई करतात। नोव्हेंबरमध्ये घडलेली घटना निदर्शनास ही आत्ता 26 तारखेच्या संध्याकाळीच माझ्या निदर्शनास आली। त्यानंतर संदर्भित पालक यांनी मला फोन केला की या संदर्भात मला आपल्याकडे यायचं आहे, काही विषय सांगायचा आहे। त्यानंतर मी तात्काळ सुट्टीवर असताना देखील शाळेवर उपस्थित झालो। लगेच त्यांचं संदर्भ सगळं ऐकून घेतला। त्यानंतर संबंधित पालक हे अतिशय व्यथित झालेले होते। त्यांना घडलेला हा प्रकार ज्यावेळेस त्यांनी सांगितला
त्यावेळेस त्यांनी स्वतःची तक्रार दाखल करण्याची ही मान्य केलं नाही की आम्ही आमच्या वतीने तक्रार देऊ इच्छित नाही. आपणही त्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कारवाई शाळेच्या वतीने करावी. त्या संदर्भात मग संस्थेकडनं मार्गदर्शन घेऊन लगेचच त्या गोष्टी त्या अनुषंगाने पुढे कार्यवाही करण्यात आली. आपल्या संस्थेमध्ये एका शिक्षकाने मुलीसोबत अत्याचार केले, ही घटना जी घडली या संदर्भात आपल्याला काय माहिती? झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि जेव्हा आम्हाला कळलं की या शिक्षकाने त्या विद्यार्थिनीचे अश्लील असे फोटो काढलेले आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा त्याचा प्रयत्न होता, तात्काळ आम्ही त्याचं निलंबन केलेलं आहे, म्हणजे त्याला काढून टाकलेलं आहे. यापुढे तो संस्थेमध्ये कधी असणार नाही. यापुढे शाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरता सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आणि मुलींचं सुद्धा काउन्सिलिंग करण्याची भूमिका सुद्धा संस्थेने घेतलेली आहे. आणि एक काउन्सिलर नेमून या शाळांमध्ये विशेषतः 8वी 9वी 10वीचे मुलं आणि मुली यांचं काउन्सिलिंग आपण करणार आहोत. आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे या तरुण वयामध्ये मुलांनी वर्तणूक करावी या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का नाशिकला ज्या पद्धतीने TCS मध्ये जे प्रकरण घडलं त्याच धर्तीवरचं प्रकरण या शाळेमध्ये घडतंय. सध्याच आपण जर बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद ज्या केसेस आहे या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि विशेषतः ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मुलींना टार्गेट करून असे कोण शिक्षक असतील, असे कोण मुस्लिम मुलं असतील, युवक असतील, हे आमच्या हिंदू मुलींना त्या ठिकाणी टार्गेट करून हे लव्ह जिहाद सारखं प्रकरण त्या ठिकाणी घडून आणतायत. या मुलींचं धर्मांतरण करणं असेल, त्यांना खोटं प्रेम करणं असेल, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि मुस्लिम कन्वर्ट कसं करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करतायत. त्यामुळे आम्ही सर्व हिंदू संघटना याचा जाहीर निषेध करतो. घडतंय म्हणून मी पोलीस प्रशासनालाही विनंती करतो का ज्या ठिकाणी असे नालायक लोक असे काही प्रकार करतील अशा लोकांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याचं काम प्रशासनाने करावे. आणि आम्ही सर्व पालक आज एकत्र येऊन प्रशासनाला खऱ्या अर्थानं जाब विचारला आणि त्या जाब विचारण्याचा परिणाम खऱ्या अर्थानं आज संस्थेचे सर्व संचालक इथं जमून त्याला निलंबित करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलंय. आणि भविष्यात आमची मागणी आहे की या संस्थेमध्ये कुठलाही मेमोडून इथे या सेवक म्हणून खऱ्या अर्थानं या संस्थेत घेऊ नये ही आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे. आणि ती मागणी संस्थाचालकांनी मान्य केली आहे. बघू भविष्यात काय परिणाम खऱ्या अर्थानं दिसत आहे. आणि जेव्हा जेव्हा असे प्रकार खऱ्या अर्थानं घडतील त्यावेळेस सर्व तरुण बांधव, युवक आणि पालक आम्ही एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध खऱ्या अर्थानं करणार आहोत. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.